हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू स्पर्श केक. चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आणि फक्त पाव किलो केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन. तर कस्टमरची काल ऑर्डर आली होती की त्यांना पाव किलो केक हवा आहे. तर या कस्टमरचे 2-3 दिवसाखालीच यांच्या मुलीचा बर्थडे झाला होता आणि तेव्हा त्यांनी मला 2 केकची ऑर्डर दिली होती. पण आज त्यांना एका ठिकाणी जायचे होते, पण तिथले त्यांचे रिलेटिव्ह बर्थडेला आले नव्हते. त्यामुळे ते भैया बोलले की आम्हाला एक छोटासा केक बनवून द्या, जेणेकरून आम्ही हा केक त्यांच्या घरी जाऊ आणि तेथे कट करू. कारण की ते बर्थडेला तर येणार होते, पण काही कारणानिमित्त ते येऊ शकले नाही. त्यामुळे म्हटले आज आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे, तर आम्हाला एक छोटूसा केक बनवून द्या. तर मी त्यांना बोलले हां ठीक आहे, तुम्हाला जसा हवा तसा मी बनवून देईल. तर त्यांनी मला एक फोटो पाठवला होता आणि ते बोलले की आम्हाला सेम असाच बनवून द्या. तर मी तर त्यांना सेम टू सेम बनवून दिलेला होता. तर हा पाव किलोचा केक आहे आणि तो सुद्धा मी डच क्रीममध्ये बनवलेला आहे. जेव्हा तुम्ही डच क्रीमपासून केक बनवता तेव्हा त्या केकची टेस्ट ही खूप वाढते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी असा लागतो. तर या पाव किलो केकसाठी मी मेजरमेंट कसे घेतलेले आहे, तर मी 90 ग्राम चॉकलेट प्रीमिक्स घेतले, त्यामध्ये 10 ml ऑइल टाकले आणि थोडासा चॉकलेट इसेन्स टाकून थोडेसे पाणी मिक्स करून मी ते 4 इंचच्या टीनमध्ये योग्य कन्सिस्टन्सी आल्याच्यानंतर 15 to 20 मिनिट बेक करून थंड करून मी त्याच्यात 3 लेअर कट केलेले आहेत. तर या केकसाठी मी 100 ग्राम क्रीम ही बीट करून घेतली होती आणि ती पूर्ण 100 ग्राम क्रीम मी केकला यूज केली होती. तर फर्स्ट लेअर ठेवले, तिला छान असे शुगर सिरपने सोक केले, थोडीशी क्रीम अप्लाय केली आणि चॉकलेट गनाश टाकले आणि त्यावरती थोडेसे चोको चिप्स यूज केलेले आहे. तर स्पेशली मी सांगते की या केकमध्ये हा केक तर मला पाव किलोचाच केकची ऑर्डर होती, पण मी कस्टमरला थोडे वेटला जास्त बनवून दिलेले आहे, कारण की हे कस्टमर माझे फेवरेट आहे आणि ते मला खूप छान छान प्रकारे म्हणजे खूप वेगवेगळ्या थीमचे केक बनवायला ऑर्डर देतात. त्यामुळे मी खूप जास्त हॅपी होते. जेव्हा कस्टमाइज केक असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करायला भेटते असे मला तर वाटते. आणि जेव्हा कस्टमायझेशन असते केकमध्ये तेव्हा आपल्यालासुद्धा खूप सारे काही शिकायला मिळते. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा आपल्याला केकचे ऑर्डर्स येतील तेव्हाच तर आपण तशा प्रकारे केक बनवू ना. कारण की जर एवढे सारे केक बनवून घरीच खायचं म्हटल्यास हे तर शक्य नाही. तर आपल्याला बोलता बोलता आपल्या केकची छान असे आयसिंग पण झालेली आहे आणि आता केकची लास्ट लेअर ठेवलेली आहे आणि तिला छान असे शुगर सिरपने सोक केले आणि थोडीशी क्रीम लावून आता आपण केकची छान अशी क्रम कोटिंग करून घेणार आहेत. तर आता ही 100 ग्राम क्रीम मी पूर्ण या केकला यूज केली होती. जेव्हा मी क्रीम बीट केली तेव्हा 2 चमचे मी चॉकलेट गनाश त्यामध्ये टाकले आणि चॉकलेटी क्रीम मी तयार करून घेतली. जेव्हा हा केक मी डिलिव्हर करायला गेले होते तेव्हा केक ओपन करून मी कस्टमरला दाखवला होता, तेव्हा कस्टमर खूप जास्त हॅपी झाले होते. तर आता तीच क्रीम घेऊन मी पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे आणि पूर्ण केकला आता मी फायनल फिनिशिंग करत आहे. तर सध्या आपल्याला भरपूर ऑर्डर्स आहेत. व्हिडिओ तर माझ्याकडे खूप सारे बनवले आहेत, म्हणजेच व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहे. तर रोज मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. पण आता नेक्स्ट महिन्यामध्ये मुलांना सुट्ट्या लागणार आहेत, त्यामुळे जवळपास मी 1 महिना घरी नसणार आहे. त्यामुळे जेवढे व्हिडिओ आपल्याजवळ असतील तोपर्यंत व्हिडिओ येतील आणि ज्या दिवशी आपले व्हिडिओ संपतील त्यानंतर बघू काही शूट करू झाले तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. म्हणजेच मी माझ्या माहेरी जाणार आहे आणि तेथे तर केकचे ऑर्डर्स नसणार आहे. त्यामुळे बघू काय होते पुढे. तर आता चला, आता आपण बोलता बोलता केकची छान अशी फिनिशिंग करत आहे. खूप सुंदर झाला होता केक. बघता क्षणी असं एवढा टेम्पटिंग दिसत होता ना. जेव्हा मी हा केक पूर्ण तयार केला तर तेव्हा मलाच असे वाटत होते की हा केक कट करून खावे का काय, कारण की एवढा सुंदर असा झाला होता. एवढा छोटूसा केक होता पण तो दिसायला खूप सुंदर असा दिसत होता. तर आता मी थोडेसे चॉकलेट गनाश बनवून घेतलेले आहे. तर हे किती चॉकलेट गनाश घेतले, कारण की मी जे गनाश बनवून ठेवलेले होते ते संपले होते आणि आता म्हटलं परत बनवून ठेवावे. तर गावी जायचे आहे, कारण की आता मी आता 26
लास्ट स्कूल आहे आणि नंतर मुलांना सुट्ट्या लागणार आहेत आणि मग म्हटलं आपण गावी पण जाणार आहे आणि जर गणाश बनवून ठेवलं तर आपण जवळपास मी महिनाभर येथे नसणार आहे आणि मग तोपर्यंत खराब होऊन जाईल. तर या केक पुरतेच मी थोडेसे चॉकलेट गणाश बनवून घेतलेले आहे. म्हणजे 20 ml चॉकलेट 20 ग्राम चॉकलेट घेतली आणि त्यामध्ये 10 ग्राम व्हिपिंग क्रीम टाकून मी ती छान अशी मेल्ट करून घेतली होती आणि आता ती पूर्ण वरच्या साईडनी टॉप साईडला छान असे गणाशनी मी कव्हर केलेले आहे. तर खूप सुंदर असे दिसत होते. जरी तुम्हाला अशा छोट्या छोट्या केकच्या जरी ऑर्डर आल्या तर नक्कीच तुम्ही त्या ऑर्डर घ्या. कारण की जेव्हा आपण छोट्या छोट्या केकची जरी प्रॅक्टिस केली तरी आपल्याला त्यामध्ये छान असे आपल्या केक बनवायला शिकतील, छान अशी फिनिशिंग करायला शिकतील. आणि आज काय झाले काय माहिती नाही, व्हॉइस ओव्हर करताना थोडासा प्रॉब्लेम येत आहे. कारण की आता बघा, खूप सुंदर तर करायचाच होता केक आणि झालासुद्धा होता, पण आज बोर होत आहे. त्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा मला कळत नाही की मी काय बोलू आणि काय नाही. कारण की इकडे मुंबईला खूप ऊन पडत आहे, त्यामुळे मनसुद्धा असे थोडेसे उदास झालेले आहे आणि वॉच टाईम तर आपला हळूहळू कमी होत जात आहे. जवळपास माझा वॉच टाईम हा कंप्लीट व्हायच्या जवळ आला होता, पण आता भरपूर असा माझा वॉच टाईम निघून गेलेला आहे. त्यामुळे मूडच येत नाही की आपण व्हिडिओ बनवावा की टाकावा. त्यामुळे मला खरंच वाटायले यूट्यूब सोडून द्यावे की काय. कारण की सक्सेसच जर मिळत नसेल एखाद्या गोष्टीमध्ये तर माणसाला करण्यामध्ये एनर्जीच येत नाही. त्यामुळे आज व्हिडिओ तर मी बनवत आहे, पण बनवायला मनच होत नाही. तर बघा, चला आता आपल्या केकचे हे फायनल लुक आहे. खुशी नाव असे बर्थडे गर्लचे होते आणि छान असे आपण केकवरती डिझाईन तयार करून घेतली. तर या केकची प्राईस मी 250 रुपीज घेतलेले आहे आणि या केकचे वेट किती झालेले आहे बघा. कारण मी खूप तुम्हाला बोललेच होते केक बनवताना मी या केकमध्ये भरपूर असे चॉकलेट गणाश, चोको चिप्स आणि खूप छान यूज केले. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब